आहे ती तर भोगावीच लागणार आहे। आणि ती शिक्षा अशी आहे की वसू आत्या आणि रम्याने मिळून घरातील सगळी कामं करायची। त्यामुळेच नंदिनी झाडू, लादी, भांडे, स्वयंपाक ही सगळी कामं नंदिनी ही रम्या आणि वसू आत्यांकडून करून घेताना दिसत आहे। पण रम्याला मात्र कोणतंच काम होत नाहीये, तरी सुद्धा नाईलाजाने तिला ते करावं लागते। तर प्रेक्षकांनो, सँडीमुळेच नंदिनीला खरा पुरावा दाखवायला मिळाला आणि त्यामुळेच विक्रम खूप चिडला। विक्रम खूप चिडलेले असतात, कारण आतापर्यंत त्यांनी त्यांच्या सुनेवरती जो आरोप केला की ती खोटारडी मुलगी आहे। नवीनच लग्न झाल्यानंतर घरात एकमेकांवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं असतं। पण नंदिनी खरी असून सुद्धा विक्रम यांनी त्यांच्या बहिणीला साथ दिली आणि नंदिनीलाच वेड्यात काढलं होतं। आणि आज तिने पुरावा दाखवून स्पष्ट केलं की मी कशी आहे ते, कारण विक्रमने पार नातं तोडण्यापासूनचा विषय तिच्यापर्यंत मांडला होता। आणि त्यामुळेच आज त्यांना खूप गिल्टी वाटते की आपण काय केलं हे। आजपर्यंत आपण आपल्या लहान बहिणीवर खूप विश्वास ठेवला होता, पण ती किती खालच्या पातळीला गेली आहे हे त्यांना आजच समजलेलं असतं। आणि मानिनी पण विक्रमला टोमणे मारत राहतात की तुमचा तर फार विश्वास होता ना तुमच्या बहिणीवरती, काय झालं बघितलंत ना, आता सांगा कोण कोण म्हणजे जिंकलेला आहे, तुम्ही का मी? तुम्ही तर माझ्याशी बोलणं बंद केलं, मला किती वेळा अपमान केला। अहो, माझी तब्येत बिघडली तेव्हा सुद्धा तुम्ही मला ऐकवलं की तुझ्या सुनेचा तुला खूप पुळका आहे, तू तुझ्या सुनेचीच बाजू घे, तुला माझ्या बहिणीचं काही पडलेलं नाहीये, तू माझ्या बहिणीसोबत बोलत नाही, मला टॉर्चर तर केलं ना तुम्ही। मग आता समजलं का कोण खरं आहे कोण खोटं आहे? मग आता ही वसू असं का करते हे त्यांना जाणून घ्यायचं असतं। म्हणूनच ते नंदिनीला पण म्हणतात की नंदिनी, मी चुकलोय, मला माहिती आहे की मी तुला खूपच तुला अपमान करून बोललो आहे, पण प्लीज मला माफ कर। तेव्हा नंदिनीला खूपच वाईट वाटतं। ती म्हणते की बाबा, तुम्ही काय माझी माफी मागताय, मला काहीच राग वगैरे आलेला नाहीये। एखाद्या वेळेस जर तुमच्या जागी कोणी असतं ना तर हे झालं असतं, कारण सुनेपेक्षा बहिणीवर जास्तच विश्वास असतो प्रत्येकाचा। पण मला फक्त स्वतःला सिद्ध नाही तर मला हे दाखवून द्यायचं होतं की आपल्या घराविषयीची आपुलकी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि एखाद्या व्यक्तीबद्दल माझे इतके वाईट विचार कधीच नसतील आणि म्हणजे यापुढेही नसणार। वसू आत्यांना मी खूप मानायची, भले त्या माझा अपमान करायच्या, मला नेहमी कामावरून बोलायच्या, पण म्हणून मी माझ्या मनात कधीच राग धरला नाही। कारण मोठे जर दोन गोष्टी शिकवत असतील आपल्याला, सुधारणा व्हावी म्हणून जर काही ओरडत असतील तर त्यात राग घेण्यासारखं काय आहे? आणि मीही हे समजले होते की वसू आत्या कितीही बोलल्या तरी त्यांचा अपमान कधीच नाही करायचा, उलट आपल्याच वागण्या बोलण्यात बदल करायचा। पण मला नव्हतं माहिती की त्यांच्या मनात इतकं काळाबेर आहे माझ्याबद्दल। म्हणजे त्यांना हेच वाटत होतं की माझं लग्न हे पार्थबरोबर होऊच नये। आणि नशिबात असं होतं की माझं लग्न तर जीवाबरोबर झालेलं आहे। म्हणजेच एका वेळेला दोन जोड्यांचं आयुष्य उद्ध्वस्त ह्या वसू आत्यांमुळे झालं ना, हेच मला पटत नाहीये। आज आम्ही कसं राहतोय हे आम्हाला माहिती आहे आणि म्हणूनच मला हा पुरावा शोधायचा होतो। तर दुसरीकडे हा सँडी मात्र घाबरलाय, कारण त्याला आता असं वाटायला लागले की मी सगळं सत्य देशमुखांच्या घरी जाऊन तर सांगितलंय, त्यात त्याने त्याच्या मोबाईलचं सिम कार्ड पण काढून ठेवलेलं आहे। कारण तो घाबरलाय की परत जर त्या दीपकचा मला कॉल येत राहिला तर मग मी काय करू, मीही मुंबई सोडून जाऊ शकणार नाही। पण आता तर त्याने देशमुखांच्या घरी जाऊन जे सत्य सांगितले त्यामुळे त्याची तहानभूकच उडाली आहे। कारण त्याला आता असं वाटायला लागले की मी खूप मोठी चुकी केली आहे। जर दीपकच्या तावडीत मी सापडलं तर तो मला जीवे मारेल। आता मला यातून कोण सोडवेल? एकतर माझ्या बाळाला बरं नाहीये, मला हॉस्पिटलमध्ये थांबावं लागतं त्याला, तेव्हा आता याला कोण महत्त्व देणार आहे ह्या दीपकला, असंच त्याला वाटू लागतं। आणि ह्या रम्या आणि वसू आत्या रूममध्ये असतात, तर त्यांना आता नंदिनी झाडू मारायला सांगते। त्यानंतर अचानकच वसू आत्या आणि रम्या दोघी आता नंदिनीसमोर उभ्या राहतात आणि नंदिनीला म्हणू लागतात की नंदिनी, अगं आम्ही खरंच चुकलोय, पण आम्हाला तू माफ तर करशील ना, आम्हाला ह्या घरातून काढू नकोस, आम्हाला कोणती शिक्षा देऊ नकोस। असं बोलल्यानंतर आता नंदिनी म्हणते की नाही, आम्ही आमच्या बाबांचा विचार तर करतोच आणि त्यांचा विचार घेऊनच आम्ही तुम्हाला घरातून कधीच हकलणार नाही। पण एक लक्षात ठेवा, आमच्याकडे वाईट नजरेने बिलकुल पाहायचं नाही, वर मान करून सुद्धा आमच्याकडे बघायचं नाही। आतापर्यंत झालंय तेवढं खूप झालंय, पण आता आम्ही काही सहन करणार नाही आणि असंही तुमच्यावर आता कोणी विश्वास पण ठेवणार नाही वसू आत्या। त्यामुळे ह्यापुढे जरा सत्याने वागा, उगाच काहीतरी गोष्टी करत बसाल आणि त्याचा आरोप आमच्यावर येईल असं स्वप्न सुद्धा वाटू देऊ नका, कारण आता तसं कोणाला वाटणार सुद्धा नाही, तुम्ही इतका मोठा विश्वासघात केलाय आमचा। त्याच वेळेला रम्या आणि नंदिनी दोघी आता खूपच अलर्ट होतात की आता नंदिनीने आपले सगळे मार्ग बंद करून टाकलेले आहेत, तेव्हा आता आपण हिला धडा शिकवायला पाहिजे असं त्यांना वाटू लागतं। तर ही काव्या मात्र खूपच खुश असते। ती पार्थला सांगत असते की आपण कसं ना त्या पुराव्यापर्यंत पोहोचलो आणि माझ्या ताईला न्याय मिळवून दिला, कारण माझी ताई अशी नाही आहे हो, तिच्यावर विनाकारण आरोप लावले गेले होते
पण बरं झालं की तो सँडी वेळेवर त्याने आपल्यासोबत येऊन खूप मोठं काम केलेलं आहे. पण हेच बघा ना की माझी नंदिनी ताई, अहो तो कोण कुठला तरी सुद्धा त्याच्या बाळाला रक्त द्यायला तयार झाली आणि हॉस्पिटलमध्ये त्याला जीवदान सुद्धा दिलं त्या बाळाला. खरंच माझी नंदिनी ताई खूप ग्रेट आहे. तिला आज काव्याला खूप भरून आलेलं असतं. तिला तिच्या बहिणीचं खूप कौतुक वाटतंय आणि ती पार्थला सांगत असते. पण इकडे आता हे चौघजण हे विसरूनच गेले आहेत की त्यांचा डिवोर्स होणार आहे. कारण एकमेकांना मदत करणं, सतत एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणं, अटॅच असणं, त्यामुळेच ते कुठेतरी ही गोष्टच विसरून गेलेले आहेत की आता घरात काही झालेलंच नाही आणि आमच्यामध्ये डिवोर्सच होणार नाहीये असंच त्यांना वाटतं. तेव्हा आता प्रेक्षकांनो, रम्या आणि वसुआत्यांचा मात्र त्यांना चांगलाच धडा देण्याचं ठरवलेलं आहे. त्यांनी त्यांच्या पापाचा खडा भरला होता आणि आता फेडत बसलेले आहेत त्या पापाचं फळ. तर इकडे नंदिनी खूप खुश आहे आणि जीवा तिला समजावतो की नंदिनी, आता टेन्शन नाही ना घेणार, झाला ना तुझा प्रॉब्लेम क्लिअर. बघ, मी तुला सपोर्ट केला होता नंदिनी. मला कधीच असं वाटलं नाही की वसुआत्या योग्य आहे आणि तू चुकीची आहेस. माझा आधीपासून तुला सपोर्ट होता, कारण मी तुला ओळखलं नंदिनी एका महिन्यात. मला माहीत आहे की तू अशी नाहीच आहे. तुझ्यावर विनाकारण आरोप लावले जात होते, पण मला सुद्धा हेच वाटत होतं की तू पुरावा सिद्ध करून दाखवावा, कारण बाबांच्या मनातून तू उतरून गेली होतीस ना, आणि म्हणूनच मला ते पटत नव्हतं. नंदिनी, खरंच तू किती हळवी आहेस का. तुझा स्वभावच असा आहे ना की कोणीही तुझ्या प्रेमातच पडेल. आणि त्याच वेळेला त्यांनी गाणं प्ले केलेलं आहे, लग्नानंतर होईलच प्रेम, ह्या मालिकेचं टायटल सॉन्ग. इथे त्यांनी प्ले करून दोघं एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेलेले आहे. तसं सिक्वेन्स त्यांनी थोड्या वेळ पुरतं दाखवलेलं आहे. तर काव्य आणि जीवामधलं काव्य आणि पार्थमध्ये पण जे बॉन्डिंग आहे, जी मैत्री झालेली आहे, त्या मैत्रीला आता पालवी फुटायला लागलेली आहे. कारण पार्थसुद्धा एकटक तिच्या गप्पा ऐकत असतो आणि काव्याला मात्र असं होतं की किती बोलू आणि किती नाही. त्यामुळेच प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे पुढील काही भागांमध्ये. तर इकडे आता माननी आणि विक्रम दोघंही बोलत असतात की आपण उगाच भांडत बसलो, इतके वादविवाद करत बसलो, कारण बिचाऱ्या नंदिनीने काहीच केलं नव्हतं, पण आपण तर तिला फक्त त्रास दिलाय. आणि तुम्ही काय हो, तुम्ही तर फक्त नातं तोडून मोकळेच झालात. असं करायला नको हवं होतं. तिने तुम्हाला बाबा मानलं होतं, पण तुम्ही काय एका क्षणात सगळीच मैत्री मोडूनच टाकली. बिचारीला किती एकटं वाटत असेल आता. तिने तुम्हाला बाबा मानलं होतं, मग तुम्ही काय केलं तर तिला अपमान करून तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. अहो, आहेच कोण आपल्याशिवाय त्यांना. आपण आपल्या मुलांना, आपल्या सुनांना समजून नाही घेतलं तर कोण समजून घेणार. तेव्हा आता विक्रमला वाईट वाटतं, तर ते म्हणू लागतात की माने, मी कसं काय चुकलो गं माणसं ओळखण्यात. बिचाऱ्या नंदिनीला माझ्यामुळे खरंच खूप त्रास झाला का गं, पण आता काय करू की तिचा राग जाईल. तेव्हा आता ह्या माननी म्हणतात की आहे ना, माझ्याकडे त्याचा पण पर्याय आहे. कारण एवढा दिवस संकट, वादविवाद, भांडणं, तंटा ह्याच गोष्टी आपल्या घरात होत होत्या, पण आपण आता ही गोष्ट विसरूनच गेलो की आपल्या सुनांना पण काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे ना ह्या घरात. म्हणूनच मी ठरवलंय की आता पहिली मंगळागौर आपल्या घरात साजरी व्हायला पाहिजे. कारण जीवाचं आणि पायाचं लग्न होऊन आता बरेच दिवस झाले आणि म्हणतात की मंगळागौर घातली की सगळं सुख समृद्धी होते, आयुष्यात भरभराटी येते, मग आपण का नाही घालायची. तेव्हा आता ते विक्रमबरोबर बोलून घेतात आणि लगेचच पार्थ आणि जीवाला सांगतात. मग ते दोघे आता नंदिनी आणि काव्याला सांगतात की आपल्या घरी मंगळागौर आहे. पण त्यावेळेस मात्र काव्याचा चेहराच पडतो. तिला मोठा धक्काच बसतो की काय मंगळागौर, कारण तिला पुन्हा आठवतं की आमचा तर डिवोर्स होणार आहे ना 6 महिन्यांनी. मग आई तर वेगवेगळे स्वप्न पाहताय, आता काय तर म्हणे मंगळागौर. बापरे, हे किती कठीण आहे ना, जमेल का मला, असंच ती विचार करू लागते. तेव्हा आता प्रेक्षकांनो, पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो, रिव्ह्यू मी खूप शॉर्टमध्ये दिला आहे, कारण आज 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होतं. माझ्या घरातसुद्धा पहिल्याच वर्षी गणपती बाप्पाचं मी आगमन केलं होतं आणि 5 दिवस मस्त असं गणपतीची सेवा करत करत कुठे गेले ते समजलं पण नाही. आणि आता तर पूर्ण असं घर असं म्हणजे शांत सुन्न झालेलं आहे, कारण रोज ती आरती, ते गाणे, तो धिंगाणा, खूप अशी मजा आली. पहिलंच वर्ष होतं आणि खूप असं आम्ही छान असं एन्जॉय केलं. तर आता प्रेक्षकांनो, त्या गणपतीच्या त्या सेवेमध्ये वेळच मिळायचा नाही, त्यामुळे रिव्ह्यू शॉर्टमध्ये किंवा थोडंफार वेगळ्या पद्धतीने सादर केला गेला. तर आता पुढे आपले डेली रिव्ह्यू तर राहणारच आहेत आणि वेळसुद्धा मिळेल, त्यामुळे 2-2 रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती. तर चॅनलवर पाहिजे तसा सपोर्ट होत नाही आहे प्रेक्षकांनो. चॅनलला व्हिजिट देत आहे पण सबस्क्राईब करत नाही आहे. सबस्क्रायबर कमी व्हायला लागलेले आहेत, चॅनल पण डाऊन झालेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, लवकरच आपले नवीन चॅनल येणार आहेत, तर त्याची म्हणजे कम्युनिटी करणार आहे थोड्याच दिवसात मी, तर त्याच्यावर आपण रिव्ह्यू पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही ह्याच 2 चॅनलवरचे रिव्ह्यू पाहून घेऊयात. माझे 2 चॅनल आहेत. मराठी सावली हे चॅनल पण माझंच आहे, त्याच्यावरती तुम्हाला ठरलं तर मग, आणि
थोडं तुझं आणि थोडं माझं ह्या मालिकेचे रिव्ह्यू बघायला मिळतील आणि थोडं तुझं थोडं माझं ही मालिकासुद्धा काही दिवसानंतर बंद होणार आहे. त्या जागेवरती लपंडाव आणि नशीबवान अशा 2 मालिकांचं आगमन होणार आहे. आपण ह्या 2 मालिकांचा आनंद तर घेणारच आहात. तर तुम्हाला यातील कोणती मालिका पाहायला आवडेल ह्या चॅनलवरती नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागात नवीन रिव्ह्यू, नवीन ट्विस्ट, रंजक वळण घेऊन. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, कमेंटमध्ये तुम्ही म्हणतात की लवकरात लवकर रिव्ह्यू दाखवा. तर जसं रिव्ह्यू म्हणजे जो भाग आहे, डेलीचे जे भाग असतात ना प्रेक्षकांनो, ते आल्यानंतरच रिव्ह्यू बनवावा लागतो आणि मग तो अपलोड करावा लागतो. त्यामुळे थोडाफार उशीर होऊ शकतो. पण हे बघा, जर 6 वाजता जर व्हिडिओ म्हणजे सिरियलचे भाग आले ना, तर ते लवकर रिव्ह्यू दाखवले जातात. पण भाग कधी उशीर येतात ठरलं तर मग, आणि बाकीच्या ज्या काही अशा ज्या ट्विस्ट आलेल्या सिरियल आहेत ना टॉपच्या, तर यायला उशीर होतो आणि त्यामुळेच रिव्ह्यू पण उशिरा दाखवले जातात. पण पाहिजे तसे व्ह्यूज पण येत नाही प्रेक्षकांनो. तर डेली आपल्या चॅनलवर रिव्ह्यू येतात. टायमिंग मागे पुढे होऊ शकतो कारण ते भाग येण्यावर असतं. त्यामुळे पण तुम्ही स्किप करून प्लीज चॅनलला म्हणजे एंगेज राहा, असं डिस्कनेक्ट करू नका चॅनलशी रिलेटेड. तुम्हाला म्हणजे बऱ्याच तुम्ही म्हणजे दुसऱ्यांचे पण चॅनल बघतच असाल, पण तरीसुद्धा तुम्ही ह्या चॅनलवरती लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका डेली आपले रिव्ह्यू असतात, ते बघायला स्किप करू नका. डेली आपले रिव्ह्यू बघत जा आणि कमेंट पण करत जा. धन्यवाद.